मंडळी, एक 50-55 वर्षाचा माणूस रस्त्यावरून चालत जात असतो आणि चालत जात असताना पुढे त्याला एक 17-18 वर्षाची मुलगी दिसते. तो माणूस त्या ठिकाणी थांबतो आणि पुढे जे काही घडलं ते अगदी विश्वास न बसण्यासारखं आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ माऊलींच्या वाटेवरचा हा अनुभव आहे मंडळी. आणि साधारणतः 1-2 आठवड्यापूर्वीच मी अक्कलकोटला पायी वारीमध्ये स्वामी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती भेटला आणि त्यानं सांगितलेला हा अनुभव आज थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मांड नायक हे बहुचालक स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये काहीतरी प्रचिती देत असतात, काहीतरी अनुभव सतत देत असतात. भलेही तो माणूस नास्तिक असो, देव मानणारा असो किंवा देव न मानणारा असो, स्वामी समर्थ महाराज कधीतरी त्याला प्रचिती देतात हे मात्र निश्चितच आहे. आणि असाच हा एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी. 2-3 आठवड्यापूर्वी मी अक्कलकोटला पायी वारीमध्ये चालत स्वामी माऊलींच्या दर्शनासाठी गेलेलो होतो आणि वाटेमध्येच एक रात्रीचा मुक्काम होता आणि त्या ठिकाणी थांबल्यानंतर साधारणतः रात्रीचे 1 ते 1:30 वाजलेले होत्या आणि त्यावेळी मला जाग आली. थोडंसं बाजूला बघितलं तर बाजूला एक 3 चाकाची सायकल होती आणि त्या सायकललाच अशी पाठ टेकून बसलेला एक साधारणतः 50-55 वर्षाचा व्यक्ती होता. सहज आपलं तंबाखू मळत होता. काहींना सवय असते रात्री अपरात्री पहाटे सुद्धा ते तंबाखू खातात. आणि बाजूलाच ती सायकल आणि त्या बाजूला बसलेला तो माणूस. मी थोडंसं वळून बघितलं आणि मी जसं त्या माणसाकडे बघितलं तसं तो हात करून बोलला की स्वामी ओम माऊली. मी म्हटलं स्वामी ओम. ते म्हणाले झाली का झोप? मी म्हटलं हो झाली. आणि सहज मी विचारलं त्यांना कुठून आलात? तेव्हा त्यांनी सांगितलं की इंदापूर तालुक्यामधून आलो. आणि सहज बोलण्यासाठी मी थोडंसं त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि बघतो तर काय मंडळी, त्या व्यक्तीचे गुडघ्यापासून पुढे दोन्ही पाय तुटलेले होते. मी त्यांना विचारलं की कशामुळे पाय गेलेत? तेव्हा त्यांनी सांगितलं की 2-3 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला आणि त्याच्यामध्ये दोन्ही पाय तुटले. मी म्हटलो की सहज बोलून गेलो मी. एवढं आपण अपंग आहोत तर यायचीच काय गरज होती? तिथूनच स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायचे किंवा तिथेच कुठेतरी फोटोची वगैरे पूजा करायची. तेव्हा तो माणूस म्हणाला काही अडचण नाही, पाय जरी नसले तरी मला काही अडचण येत नाही, मला कुठे चालत यायचंय असं म्हणत त्यानं त्या 3 चाकाच्या सायकलकडे बोट दाखवलं आणि म्हणाला की सायकल आहे ना. आणि ती 3 चाकाची सायकल त्याच्याकडे होती. हाताने हँडल मारून ती सायकल पुढे जाते बघा, तर ती सायकल होती अपंग व्यक्ती नसते. आणि असंच बोलत बोलत त्या माणसानं मला स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटासा अनुभव सांगितला आणि की तो म्हणाला की मी याच्यापूर्वी म्हणजे देव वगैरे काही जास्त मानत नव्हतो किंवा त्या भानगडीमध्येही जास्त नव्हतो. मी म्हटलं तुमची वारी कितवी आहे ही? तेव्हा तो माणूस म्हणाला की 7-8 वर्ष झालं मी येतोय. आणि त्यानं सांगितलं की गावामध्येच माझे काही मित्र होते आणि ते म्हणाले की चल आता अक्कलकोटला जाऊया. पुण्यावरून धनकवडीच्या शंकरबाबांची पालखी येते आहे आणि त्या पालखीमध्ये जाऊया चालत. म्हणजे हा प्रसंग तो माणूस व्यवस्थित असताना, त्याचे पाय वगैरे तुटलेले नसतानाच आहे. आणि मित्रांनी सांगितल्यामुळे तोही त्या पालखीमध्ये अक्कलकोटला जाऊ लागला. सोबत त्याची म्हातारी म्हणजे त्याची बायकोही होती आणि ते दोघेजण जोडीने अक्कलकोटला चालत जाऊ लागले. चहा पिण्यासाठी 5-10 मिनिटे पालखी मागे थांबलेली होती. तेव्हा त्या दोघांनी नवरा बायकोनी ठरवलं की पुढचा मुक्काम जवळच आलेला आहे, आपण आता चहा वगैरे पीत बसायला इथं थांबायला नको. म्हणून ते हळूहळू चालत पुढे बऱ्याच अंतरावरती गेले. साधारणतः पालखी अर्धा 1 किलोमीटर पाठीमागे राहिली आणि पुढे जात असताना दुपार झालेली होती. भर उन्हाचा कडाका होता आणि जो हायवे आहे, जो डांबरी आहे, तो तापलेला होता. उष्णतेच्या वाफा, उष्णतेची जे आपण झळाई म्हणतो, त्या झळाया चेहऱ्याला लागत होत्या. चालून चालून हेही आता थकलेले होते, तहान लागलेली होती. आणि काय आश्चर्य मंडळी, पुढे जाताच साधारणतः एक 17-18 वर्षाची एक सुंदर अशी मुलगी त्यांना त्या रस्त्यावरती दिसली. ती मुलगी या व्यक्तीला म्हणाली की थांबा बाबा. तेव्हा ते उभा राहिले, पाठीमागे वळून बघितले
तर त्या 50-55 वर्षाच्या त्या माणसाची ही पत्नी पाठीमागे एक जवळच अंतरावरती आलेली होती. ते त्या ठिकाणी उभा राहिले आणि ती जी 17-18 वर्षाची मुलगी होती तिने त्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चिंचेच्या झाडाखाली एक ताकाचा डेरा म्हणजे ताकाचं एक मातीचं मडकं भरून ठेवलेलं होतं आणि ती म्हणाली की या तुम्हाला ताक प्यायला देते. तोपर्यंत त्या माणसाची पत्नी जी आहे तीही पुढे आली. ते जोडीने त्या ठिकाणी त्या झाडाखाली वळले आणि त्या चिंचेच्या झाडाखाली ठेवलेलं ते थंडगार ताक त्या 17-18 वर्षाच्या मुलीनं त्या दोघांना प्यायला दिलं. अगदी रखरखत्या तळपत्या भर उन्हामध्ये त्या दोघांनाही अगदी शांत वाटलं, अगदी आराम वाटला आणि ते थंडगार ताक प्यायल्यानंतर ते नवरा बायको परत चालत जाण्यासाठी निघाले. ते उठून उभे राहिले आणि ते पाठीमागे असणाऱ्या मुलीला जातो बाई असं म्हणून पाठीमागे वळून बघताय तर काय त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अगदी जमिनीवरती बसलेले ते दोघे जण उठून जसे चालायला लागले तेवढे अगदी 2 क्षणाच्या अंतरामध्ये ती मुलगी नाहीशी झालेली होती. त्या ठिकाणी ती मुलगीही नव्हती आणि तो ताकाचा भला मोठा डेरा, तो माठही नव्हता. यांच्या मनाला वाटलं की आपण चालून चालून थकलेलो होतो म्हणून स्वामी समर्थ माऊलींनीच हा चमत्कार घडविला. अचानकपणे ती मुलगी कुठून आली आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये त्यांना ताक प्यायला दिले. त्याने अगदी त्या ठिकाणी उभे राहून डोळे मिटले आणि स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद दिले. आणि खरं तर सहज आपलं जायचं म्हणून ते पालखीमध्ये निघालेले. एवढं देव वगैरे काही जास्त मानत नव्हते, परंतु आत्ता मात्र त्यांचा स्वामी समर्थ माऊलींवरती विश्वास बसला की खरंच देव आहे आणि मनोमन ते स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद देऊ लागले. आणि हा प्रसंग मंडळी 2-3 आठवड्यापूर्वी मी अक्कलकोटलाही पायीवारीमध्ये गेलेलो होतो आणि त्यावेळी रात्रीच्या 1-1:30 वाजता त्या व्यक्तीने स्वतः मला हा प्रसंग सांगितला. आणि खरं तर मंडळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास आपल्या भक्तांना देणारे स्वामी समर्थ माऊली अगदी मोठ्या संकटामध्ये आपल्या पाठीशी उभे असतातच, परंतु अगदी छोट्या मोठ्या काही क्षणामधून काही प्रसंगामधून नकळत स्वामी समर्थ महाराज आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. आणि खरंच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास मात्र ठामपणे आपल्या भक्तांना देतात. आणि खरं तर मंडळी तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांचा काही अनुभव आलेला आहे का तेही मला कमेंट करून सांगा. ओम स्वामी. देव माझा मी